हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 28 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये वल्लरी आणि नम्रता यांनी तर धिंगाणा घातलाच. त्या वाईटच आहेत हे आपल्याला माहिती आहे, परंतु आकाशने सुद्धा आपले खरे रंग दाखवले. शेवटी ते सुद्धा वल्लरीचंच रक्त आहे हे आकाशने सिद्ध करून दाखवलं आणि अर्णवला दोष दिला. तू चुकलाय, तू माझं ऐकलं नाही, हे सगळं तुझ्यामुळे झालंय असं तो अर्णवला बोलला. त्यामुळे अर्णवला खूप वाईट वाटलं. पण ईश्वरी कोणत्याही संकटात अर्णव बरोबर खंबीरपणे उभी आहे आणि अर्णवला ईश्वरीने समजावून सांगितलं, अर्णव सर, फायटर आहात तुम्ही. आजपर्यंत प्रत्येक संकटातून तुम्ही वाट काढली आहे, यावेळेस सुद्धा तुम्ही नक्की जिंकाल. मग आता ईश्वरीच्या साथीने अर्णव गमावलेलं सगळं वैभव परत मिळवणार का? मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सगळ्यांना जबर धक्का बसलेला असतो. अर्णवच्या सात्विक फॅशनचा 100 कोटींचा माल हा समुद्रात नष्ट झालेला असतो आणि त्यामुळे सगळेच खूप टेन्शनमध्ये असतात. पण वल्लरी सगळा दोष अर्णवलाच देते आणि एकदम उद्धटपणे त्याच्याशी बोलते, ए अर्णव राजे शिर्के, बोल ना. म्हणजे तिची खरी लायकी काय ना हे ती दाखवून देते आणि अर्णवला विचारते, अरे बोल ना अर्णव राजे शिर्के, आत्ता कशाला गप्प बसलाय? सांगितलं होतं तुला आवाक्या बाहेरचं डील घेऊ नको, सांगितलं होतं तुला इतकं मोठं कन्साइनमेंट करू नको, पण तू माझं ऐकलं नाहीस आणि आपलं घर सगळं काही गहाण ठेवलंस, पैसा उभा केला आणि आता सगळं संपलंय. अरे डोक्यावर तर छप्पर उडलंय आपल्या, भिकारी झालो आहोत, रस्त्यावर आलोय आपण, आता काय करायचं बोल ना. अर्णव बिचारा पूर्णपणे हादरून गेलेला असतो. काय बोलावं काय करावं हे त्याला कळतच नाही. ईश्वरी रडत असते, आजी मामा सगळ्यांना जबर धक्का बसलेला असतो आणि मामी फक्त अर्णवला दोष देत असते आणि अर्णवला पुन्हा पुन्हा जाब विचारते, आता या संकटातून आपण कसे बाहेर पडणार आहोत? हे आपलं घर तू कसं वाचवणार आहे? बोल ना. अर्णव काहीच बोलत नाही. मामासुद्धा गप्प असतो. ईश्वरी रडत असते आणि वल्लरी सगळ्यांना सांगते, मी तुम्हाला सगळ्यांना म्हणत होते त्याला थांबवा, त्याला थांबवा, पण तुम्ही कुणीच ऐकलं नाही. अर्णवची आपण साथ द्यायला पाहिजे. अर्णवला इंटरनॅशनल लेव्हलवर कंपनीला घेऊन जायचंय. 7 समुद्रापलीकडे सात्विक फॅशनचं नाव करायचंय. गेलं का नाव 7 समुद्रापलीकडे? गेलं नाही. समुद्रात बुडालं कंपनीचं नाव आणि आपण सुद्धा बुडालो, आपलं घर सुद्धा बुडालं. अर्णव आणि सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात, शांतपणे ऐकून घेत असतात. वल्लरी अतिशय घाणेरड्या पद्धतीने अर्णवला विचारते, अरे बोल ना, बोल ना अर्णव राजे शिर्के, लय मोठा बिझनेस टायकून ना तू. बोल आता काय करायचं सांग. तुला सांगत होते जे काही करायचंय ते स्वतःच्या पर्सनल इन्व्हेस्टमेंटवर कर, हे घर गहाण ठेवू नको, पण तू माझं ऐकलं नाही. मामी, आपल्याला 7 समुद्रापलीकडे जायचं असेल, डील करायचं असेल तर हे घर गहाण ठेवावं लागेल. तेव्हा तर बड्या बड्या बाता मारत होता आणि आता काय झालं? गेलं गेलं आपल्या डोक्यावरचं छप्पर गेलं. अर्णव रडत असतो. हे सगळं गुपचूप ऐकून घेत असतो. आजीला सुद्धा त्रास होतो आणि मग मामी सगळ्या पाहुण्यांना म्हणते, अरे तुम्ही काय तमाशा पाहत बसला, निघा इथून, चला निघा. संपली पार्टी आणि सात्विक फॅशनसुद्धा संपलं. सगळ्या पाहुण्यांना खूप वाईट वाटतं. मामी डोक्याला हात लावते आणि मग सगळेजण तेथून निघून जातात. आता वल्लरी बोलून बोलून थकली आहे, तिच्या घशाला कोरड पडली आहे. मग तिची मुलगी, तिची मानसपुत्री, तिची सून म्हणजेच नम्रता मोर्चा आपल्या हाती सांभाळते आणि म्हणते, बोला ना अर्णव जिजू, बोला. आता या सगळ्यातून आपण कसा मार्ग बाहेर काढणार आहोत? तुम्हाला आम्ही सगळे सांगत होतो की हे करू नका, आम्ही तुमच्या विरोधात उभं होतो, पण तुम्हाला नेहमी स्वतःचंच खरं करायचं असतं. तुम्ही जे म्हणाल तेच खरं, आम्ही सगळे येडे म्हणून हे सगळं घडलंय. आता तुम्हीच सांगा, तुम्ही या सगळ्या प्रकरणातून कसा मार्ग काढणार आहात? आपलं हे घर कसं परत मिळवणार आहात? बोला ना. आता का गप्प बसला आहात? तसं तर तुम्हाला खूप बोलायचं असतं. तुम्ही बोलायचं आणि आम्ही गप्प राहून सगळं ऐकून घ्यायचं. मग आज का गप्प बसला आहात? सांगा ना, सांगा ना, बोला. अर्णव राजे शिर्के, बोला. अर्णव काहीच बोलत नाही. ईश्वरीला वाईट वाटतं की नम्रता सुद्धा अर्णवलाच दोष देते आणि तेवढ्यात आजी अर्णवला विचारते, चिंटू हे सगळं काय झालं रे? म्हणजे नियतीने हा कसा डाव साधला?
काही कळतच नाहीये. सगळं क्षणार्धात संपून गेलं. माझा तर विश्वासच बसत नाहीये. आपल्याबरोबर हे सगळं काय घडतंय? युधिष्ठिराने द्यूतमध्ये जावं आणि आपलं सर्वस्व पणाला लावावं आणि हरावं असं झालंय. आता सांग ना, खरंच आपलं घर जाणार का? सगळं संपणार का? आता पुढे काय करायचं अर्णव? सांग ना. पण अर्णव काहीच बोलत नाही. सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यात नम्रता विचारते, जिजू म्हणजे आता आपलं हे घर जाणार का? आपण आता रस्त्यावर राहायचं का? भीक मागायची का? आणि आजी रडू लागते. ईश्वरी, अर्णव, अंजली सगळ्यांना वाईट वाटतं. तेवढ्यात ही वल्लरी चिडून म्हणते, ओ मॅडम, लक्ष नाही का माझ्याकडे? मी काय बोलते ते कळत नाही का? मूर्ख आहे का थोडीच तू? अगं, याने आपलं घर गहाण ठेवलंय. सगळे शेअर सगळं काही गहाण ठेवलंय. आता आपल्याकडे काही राहिलं नाही. कन्साइनमेंट बुडाली समुद्रात. याचा अर्थ आता आपल्याला काही मिळणार नाही रिटर्नमध्ये. हे घर जाणार, आपण रस्त्यावर भीक मागणार, एवढं नक्की आहे. सगळे खूप दुःखी झालेले असतात. आणि मग ईश्वरी अर्णवला विचारते, अर्णव सर, अर्णव सर. अर्णव भानावर येतो आणि सगळ्यांकडे पाहतो. अर्णवला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. एवढा वेळ अर्णव काही बोललेला नाहीये. आणि अर्णव विचारतो, हे सगळं कसं झालं? आपण तर सगळं ठीक केलं होतं ना. कंपनी खरंच खूप मोठी होईल, कंपनीला मोठा फायदा होईल, आपल्या कंपनीचं नाव अख्ख्या जगात होईल, म्हणून मी हे डील ॲक्सेप्ट केलं होतं. आणि वेळेवर कन्साइनमेंट पूर्णसुद्धा झालं होतं. आपण ते पाठवलं दुसऱ्या देशामध्ये, पण मध्येच हा हल्ला झाला. हे सगळं कसं झालं? कुणी काहीच बोलत नाही. अर्णवची अवस्था पाहून सगळे खूप दुःखी असतात. आणि मग अर्णव आकाशला विचारतो, आकाश सांग ना सगळ्यांना, हा निर्णय आपण घेतला होता ना, कंपनी मोठी व्हावी म्हणून, कंपनीला आणखीन फायदा व्हावा म्हणून, आणि आपण सगळं काम पूर्ण केलं होतं, पण ती कन्साइनमेंटच बुडाली. आकाश सांग ना. आणि मग आकाश सुद्धा अर्णववर चिडतो, दाखवून देतो की तो सुद्धा वल्लरीचाच पोरगा आहे. आकाश म्हणतो, आपण? नाही दादा, कोणताही निर्णय आपण घेतलेला नाहीये. निर्णय तू घेतलाय. हे ऐकून अर्णव आणि ईश्वरीला जबर धक्का बसतो. तर वल्लरी आणि नम्रता मात्र भलत्याच खुश होतात. आकाश सुद्धा अर्णवच्या विरोधात बोलतोय. हे पाहून आजी, अंजली, मामा आणि शिर्केला सुद्धा मोठा धक्का बसतो की हा हे काय बोलतोय. आणि आकाश म्हणतो, दादा, हा निर्णय माझा नव्हता, हा निर्णय तुझा होता. मी फक्त तुला डील घे याबद्दल सपोर्ट केला. मी तुला म्हणत होतो, घर गहाण ठेवू नको, दुसरा काहीतरी मार्ग पहा, पण तू माझं ऐकलं नाहीस. नेहमीप्रमाणे फक्त तू बोलत होतास, तू निर्णय घेत होता आणि मी फक्त ऐकत होतो. तू जे म्हणशील त्याला हो म्हणण्याशिवाय माझ्याकडे कोणता पर्यायच नव्हता. त्यामुळे हे जे अपयश आहे ना, आज कंपनीची, आपल्या घराची ही जी अवस्था झाली ना, त्यासाठी फक्त तू जबाबदार आहेस. फक्त तू जबाबदार. याच्यामध्ये माझा कोणताही सहभाग नाहीये. यावेळेस तू चुकलाय. ईश्वरी, अर्णव यांना खूप वाईट वाटतं. नम्रता आणि वल्लरी खुश होतात. आकाश म्हणतो, मी तुला सांगत होतो, हे करू नकोस, हे करू नकोस, पण तू माझं नाही ऐकलं आणि त्याचंच फळ आज आपल्याला भोगावं लागतंय. ईश्वरी, अर्णवला खूप वाईट वाटतं. मामाला सुद्धा पटत नाही की आकाश असं बोलतोय. शिर्केला सुद्धा वाईट वाटतं. आणि तेवढ्यात वल्लरी ही पुन्हा एकदा अर्णवला दोष देते आणि म्हणते, वा रे वा अर्णव, वा. म्हणजे आत्तासुद्धा तू माझ्या मुलावर दोष देऊ पाहतोय का? माझ्या मुलाला म्हणतोय, तू सांग. अरे, त्याने काय केलंय? तू त्याला कधी घेतोस का निर्णयामध्ये? तो तर तुझ्या मागे मागे दादा 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 करत फिरत असतो. तू जे म्हणशील त्याला मम करत असतो तो फक्त. आणि आता तू त्याला पुढे करतोय, म्हणजे त्याची चूक आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय का? अर्णव राजशिर्के म्हणे. अर्णव राजशिर्के खूप मोठा बिझनेस टायकून, काही पण करू शकतो. मग करून दाखव ना आता. आता कशाला गप्प बसलाय? आणि तेवढ्यात मामी मामाकडे पाहते आणि म्हणते, अविनाश पाटील, तुम्ही सुद्धा बोला. काही तर ओळख करून दिली. मी अर्णवचा मामा आहे. मग आता द्या ना. कुठे गेला तुमचा अर्णव राजशिर्के? आता का गप्प बसलाय? आता काय झालं? तसं तर तुमचं शब्द भांडार खूप मोठं आहे. मग काय झालं? शब्द संपले का? का बोलायसारखं काय राहिलं नाही? मामा सुद्धा मान खाली घालतो. या घाणेरड्या बाईच्या तोंडाला कोण लागेल असा विचार करून तो सुद्धा गप्प बसतो. वल्लरी म्हणते, आता काय झालं बोलायला? गेलं आपलं छप्पर, गेलं आपल्या डोक्यावरचं छप्पर उडून. काय नाही राहिलं आता आपल्याकडे. रस्त्यावर भीक मागायची वेळ आली आहे. काय नाही मिळणार परत. सगळं संपलंय. मामा, अर्णव, ईश्वरी, आकाश सगळे गप्प असतात. फक्त वल्लेरीची घाणेरडी बडबड सुरू असते. आणि मग आजी ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, हे सगळं मला नाही सहन होते, बिलकुल सहन होत नाहीये. नम्रता विचारते, जिजू बोला ना,
आता का गप्प बसलाय? आपल्या सगळ्यांना हे घर सोडून जावं लागेल का? अर्णव तर काय उत्तर देत नाही, पण वल्लरीच म्हणते, ए बाई, खरंच डोक्यावर पडली का ग तू? कळत नाही का? उडलं, डोक्यावरचं छप्पर उडलं आपल्या. काही राहिलेलं नाही आता. सगळं संपलंय. आता फक्त रस्त्यावर बसायचं, रस्त्यावर झोपायचं, रस्त्यावर भीक मागायची, एवढंच आपल्या नशिबात राहिलंय. कळतंय का तुला काही? तेवढ्यात मामा चिडून म्हणतो, वल्लरी, बस झालं. अर्णव खूप मोठा बिझनेसमॅन आहे. त्याने काहीतरी फॉल बॅक प्लॅन बनवला असेल. अर्णव, आहे ना काहीतरी तुझा प्लॅन? सांग ना, आता काय करायचंय आपण? अर्णव काहीच बोलत नाही. तर आकाश चिडून म्हणतो, व्हॉट डॅड, कोणता फॉल बॅक प्लॅन? काही नाहीये, संपलं सगळं. आपण आपलं घर, आपले शेअर्स, आपले इन्व्हेस्टमेंट सगळं काही गहाण ठेवलं होतं. आता कोणताच प्लॅन कामाला येणार नाहीये, सगळं संपलंय. अर्णव खूप निराश होतो, दुःखी होतो. ईश्वरी त्याच्या शेजारी बसते. ईश्वरी ही अशी एकमेव आहे जी अर्णवच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, अर्णवला साथ देते आणि म्हणते, अर्णव सर, हे सगळं तुम्ही उभं केलंय. तुम्ही या बिझनेसचे एकमेव मालक आहात. हे ऐश्वर्य तुम्ही उभं केलं म्हणून आम्ही सगळ्यांनी ते भोगलं. आणि आज जर या सगळ्यांचा आम्हाला त्रास होत असेल तरीसुद्धा आम्ही सगळ्यांनी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. सगळे निर्लज्जासारखे ऐकून घेत असतात आणि अर्णवला ईश्वरी समजावून सांगते, सर, कुणी तुमच्याबरोबर असो नसो, पण मी तुमच्या पाठीशी सदैव उभी आहे. मी तुमच्या प्रत्येक निर्णयात तुमच्याबरोबर आहे. कोणत्याही परिस्थितीत मी तुमच्याबरोबर आहे. तुम्ही काळजी करू नका. नम्रता, वल्लरी तोंड वाकडं करतात. ईश्वरी सगळ्यांना म्हणते, आजपर्यंत अर्णव सरांनी जे ऐश्वर्य उभं केलं त्यावर आपण सगळ्यांनी मजा मारली ना. आपण सगळे ऐशोआरामात जगलो आणि मग जर आज अर्णव सर अडचणीत आहेत तर आपण त्यांना साथ द्यायला पाहिजे. नाहीतर त्यांना दोष देऊन काय फायदा आहे? आज ही वेळ सगळ्यांसाठीच वाईट आहे, अवघड आहे. अर्णव सरांनी काही जाणून बुजून केलं नाहीये. आपल्या सगळ्यांचा फायदा व्हावा, आपल्याला अजून चांगलं आयुष्य मिळावं, यासाठीच त्यांनी हे सगळं काही केलंय ना. त्यामुळे तुम्ही त्यांना दोष देऊ नका. सगळे गप्प बसतात. ईश्वरी अर्णवला समजावून सांगते, सर, तुम्ही अर्णव राजशिर्के आहात, ज्यांनी एवढ्या कमी वेळेत हे साम्राज्य निर्माण केलंय. तुम्ही कधीही हरणार नाही. मला माहिती आहे तुम्ही हे सगळं परत मिळवू शकता, परत उभे राहू शकता, परत जगाला दाखवून देऊ शकता की अर्णव राजशिर्के हा फक्त एका संकटाने डगमगून जाणारा, संपणारा माणूस नाहीये. सर, तुम्ही सगळं करू शकता. ईश्वरीचे हे बोल ऐकून अर्णवला थोडं बरं वाटतं. मामी, नम्रता, आकाश तोंड वाकडं करतात. आजी रडत असते. आणि मग अर्णव ईश्वरीकडे पाहतो आणि म्हणतो, मिस इंदोर, मी येतो. असं म्हणून अर्णव त्याच्या जागेवर उठून उभा राहतो आणि रूमकडे जात असतो. सगळेजण त्याच्याकडेच पाहत असतात. ईश्वरी रडत असते. अर्णवला नीट जिन्यावरून चालतासुद्धा येत नाही. जिन्यावरून जाताना तो अडखवतो, खाली पडतो. आजी, अंजलीही त्याच्याकडे पाहत असतात आणि अर्णव कसाबसा जिन्याचा आधार घेत घेत, भिंतीचा आधार घेत घेत जिना चढून जातो आणि त्याच्या रूमकडे जातो. ईश्वरीलासुद्धा खूप वाईट वाटत असतं अर्णवची ही अवस्था पाहून. आजी, अंजली एकमेकींना मिठी मारून रडत असतात. मामासुद्धा खूप निराश झालेला असतो. आकाशलाही खूप टेन्शन आलेलं असतं. आणि मग थोड्या वेळानंतर नम्रता, त्यानंतर आकाश, मामा, मामी हे मामा मामीच्या रूममध्ये बसलेले असतात. सगळे शांत असतात आणि वल्लरी चिडून म्हणते, अरे माईताला बसले असे काय तोंड करून बसले? बोला ना काहीतरी. काय करायचं आता? मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होते, त्या अर्णवला नका साथ देऊ. त्याला समजून सांगा की ही डील घेऊ नको, घर गहाण ठेवू नको. पण तेव्हा कुणीच माझं ऐकलं नाही. तुम्ही सगळे गप्प बसलाय आणि तो ज्याच्यामुळे हे सगळं झालंय तो बसलाय आपल्याला ज्ञान देत. एक नंबरचा नालायक माणूस आहे. म्हणजे चोर तर चोर, वरती शिरजोर. तेव्हा मामा चिडून म्हणतो, वल्लरी गप्प बस. वल्लरी म्हणते, मी का गप्प बसायचंय? आकाश म्हणतो, हो ना, येथून या प्रकरणातून बाहेर कसं पडायचं ते कळत नाही आणि तुझी बडबड बंद कर बरं. वल्लरी चिडून म्हणते, अरे वा आकाश, खरं सांगायचं ना तर आज मला तुझं खूप कौतुक वाटलं. आज पहिल्यांदा तू त्या अर्णवच्या विरोधात उभा राहिला. नाहीतर दादा दादा करत त्याच्या मागे मागे गेला असता आणि सगळा दोष तुझ्याच डोक्यावर आला असता. एवढं मात्र खरं. बरं झालं त्या अर्णवला आज तू त्याची जागा दाखवून दिली. तो चुकलाय हे सांगणारं कोणतरी पाहिजे होतं आणि तू ती जागा घेतलीस, याचा आनंद मला झालाय. काय तर म्हणे मेलेल्या माणसांची स्वप्न पूर्ण करायची आहे. माझ्या आईचं, माझ्या बापाचं. अरे ते जे जिवंत आहे त्यांच्या स्वप्नांचं पहा, मग मेलेल्या माणसांची स्वप्न पूर्ण कर. मूर्ख कुठला. सगळेजण गुपचूप ऐकून घेतात आणि इकडे अर्णव खूप दुःखी असतो.
त्याच्या रूममध्ये येतो. अर्णवच्या आयुष्यात जसा अंधार झालाय ना, तसाच या रूममध्ये अंधार असतो. अर्णव हा मनात विचार करतो, खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. ही छोटी चूक नाही आहे, खूप मोठी चूक आहे, ज्यामुळे फक्त मलाच नाही तर माझ्या संपूर्ण कुटुंबाला भोगावं लागणार आहे. सगळ्यांना खूप त्रास होणार आहे. अर्णव हा बेडजवळ खाली बसतो आणि विचार करतो, मी कंपनीतील सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं की ही डील पूर्ण झाल्यावर सगळ्यांना मी 12% पगारवाढ देईल, इन्सेंटिव्ह देईल, बोनस देईल. पण आता मी त्यांना हे सगळं कसं देणार? येथे माझ्या डोक्यावरच छप्पर राहणार नाही. मी स्वतःचंच घर वाचू शकणार नाही. मग मी त्यांचं घर कसं चालवणार? त्या सगळ्यांना मी कसं उत्तर देणार? हाच प्रश्न अर्णवला पडतो. अर्णव रडू लागतो, खूप दुःखी होतो. आता एवढ्या मोठ्या संकटातून कसं बाहेर पडायचं हाच प्रश्न अर्णवला पडलेला असतो. परंतु या संकटातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग त्याला दिसत नाही. काय करावं हेच अर्णवला कळत नाही. आणि मग नम्रताची बोलण्याची वेळ येते. नम्रता म्हणते, आकाश, आज मला खूप भारी वाटतंय. तुम्ही पहिल्यांदा स्वतःसाठी स्टँड घेतला. तुम्ही अर्णव जिजूंना त्यांची चूक दाखवून दिली. खूप छान केलं. आकाश म्हणतो, तरीच म्हटलं मी, अजून मॅडम का बोलल्या नाही? मॅडमला तर दादाविरुद्ध बोलण्याची संधीच हवी असते. नम्रताचा चेहराच पडतो. तर वल्लरी म्हणते, आकाश, तू तिला का बोलतोय? तिची काही चूक नाहीये, ती एकदम बरोबर बोलतीये. आज तू जे काही केलं ना ते अगदी योग्य केलं. नम्रता म्हणते, हो, अर्णव जिजूंची खूप मोठी चूक झाली आहे. वल्लरी म्हणते, चूक नाही, गुन्हा केलाय त्याने, गुन्हा. सगळं संपलंय आता. आता आपण रस्त्यावर राहणार, एवढं लक्षात ठेवा. मामा चिडून म्हणतो, बस झालं, तुम्ही दोघींनी तोंड बंद ठेवायचंय. अर्णव विरुद्ध एक शब्दही बोलायचा नाहीये. तुम्ही दोघी तर त्याला असा दोष देताय की हे सगळं अर्णवनेच केलंय. म्हणजे त्याने जाणून बुजून नुकसान केलं, जाणून बुजून शिपमध्ये ब्लास्ट केला, जाणून बुजून आपल्या सगळ्यांचं घर गहाण ठेवलं. अरे, कंपनीच्या भल्याचा आणि आपल्या भल्याचाच विचार करत होता ना तो. आणि अनेक गोष्टी असतात, इन्शुरन्स असतो, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काही क्लॉजेस असतात, इंटरनॅशनल ट्रिटी असतात, काहीतरी होऊ शकतं ना. थांबा. आकाश म्हणतो, हो डॅड, तुम्ही एकदम बरोबर बोलताय. परंतु वल्लरीला काही ऐकायचं नसतं. वल्लरी म्हणते, अजून सुद्धा तुमचं अर्णव पुराण सुरूच आहे. माझा लाडका भाचा असं म्हणत जगत राहा आयुष्यभर. रस्त्यावर सुद्धा राहा त्याच्याबरोबर. आम्हाला असं नाही जगायचंय. नम्रता म्हणते, हो, मला सुद्धा अर्णव जिजूंना मदत करणं, काही करणं बिलकुल पटत नाही. तर मामा चिडून म्हणतो, तुम्ही दोघींनी गप्प बसायचंय. आता एक जरी शब्द तुमच्या तोंडून ऐकू आला ना तर याद राखा. या दोघी गप्प बसतात आणि मामा आकाशला सांगतो, जा घेऊन येला तुझ्या रूममध्ये. नम्रता आणि आकाश तेथून निघून जातात. मामा वल्लरीकडे रागारागाने पाहतो, मान हलवतो. वल्लरी म्हणते, म्हणजे तुम्ही मला अजूनच राग दाखवा, त्या अर्णवला काय नका विचारू. वल्लरी तोंड वाकडं करते. मामा खूप चिडतो. आणि इकडे ईश्वरी अर्णवच्या रूममध्ये येते. अर्णव निराश होऊन बसलाय हे पाहून ईश्वरी त्याच्या शेजारी बसते आणि म्हणते, अर्णव सर, मला माहिती आहे तुम्ही स्वतःला सगळा दोष देताय, पण यात तुमची काही चूक नाहीये. तुम्ही तर सगळ्यांच्या भल्याचाच विचार केला ना. स्वतःला दोषी ठरू नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका. पण अर्णव एक शब्दही बोलत नाही. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर बोला ना माझ्याशी काहीतरी. तेवढ्यात अर्णव भानावर येतो आणि विचारतो, मी सिंदूर, तू कधी आलीस? हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो की मी एवढ्या वेळेस ते बोलत होते तरी अर्णवला काही कळलं नाही. आणि अर्णव सांगतो, प्लीज तू खाली जा, आजी आणि ताईजवळ मी येथे ओके, तू त्यांना धीर दे. परंतु ईश्वरीला हे पटत नाही. ईश्वरी ही अर्णवजवळच असते, अर्णवकडे पाहत असते. अर्णव मात्र खूप निराश असतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप इमोशनल होता. अर्णव आणि ईश्वरीसाठी हा काळ खूप अवघड आहे आणि त्यात वल्लरी आणि नम्रतासारखी माणसं घरात असल्यावर त्यांना आणखीनच त्रास होईल यात शंका नाही. या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, ईश्वरी अर्णवला धीर देणार. ती अर्णवला समजावून सांगेल, फायटर हे तू. अर्णव सर, तुम्ही फायटर आहात. घाबरायचं नाही, हरायचं नाही. आता फक्त पुन्हा उभं राहायचं, लढायचं आणि हे सगळं वैभव परत मिळवून दाखवायचं. ईश्वरी अर्णवला धीर देणार. परंतु वल्लरी, नम्रता या पुन्हा एकदा अर्णवची हवा काढून घेण्याचा प्रयत्न करतील. सगळे हॉलमध्ये बसलेले असतील तेव्हा वल्लरी सांगणार, आता बोला ना काय करायचं? बँकांच्या नोटिसा यायला लागल्या आहेत. आपण आपलं घर गहाण ठेवलंय, कर्ज घेतलंय बँकेतून.
बँक नोटीस पाठवतंय की पैसे भरा नाहीतर घर खाली करा. आता सांगा काय करायचं. आजीला खूप टेन्शन येणार. मामा म्हणेल, ए वल्लरी गप्प बस ना, आईला टेन्शन येतंय. तर मामी म्हणेल, येऊ द्या ना मग टेन्शन. जसं आपल्या डोक्यावरचं छप्पर जाणार आहे तसं आईंच्या डोक्यावरचं पण छप्पर जाणार आहे. जसं आपण रस्त्यावर येणार आहे तसं आई पण रस्त्यावर येणार आहे. मग कशाला, जाऊ द्या, त्यांना सुद्धा टेन्शन येऊ द्या. हे ऐकून आजीला खूप टेन्शन येईल. ईश्वरी अर्णवला सुद्धा वाईट वाटणार की वल्लरी असं का वागतीये, वल्लरी संकटाच्या काळात आणखीन त्रास देण्याचा प्रयत्न का करते. पण आपल्याला माहिती आहे की ती असं का करते. तिचाच या सगळ्या प्रॉपर्टीवर डोळा होता आणि आता प्रॉपर्टी गेल्यावर तिला जास्त त्रास होतोय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.